महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येतात पहिल्या 100 दिवसांची झलक दिसल्यानं सुस्त प्रशासन आता कामाला लागलं आहे। शासनाच्या विविध कार्यालयात स्वच्छता झाली आहे, लोकांच्या तक्रारी कमी झाल्या आणि हा जनतेचा मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। ते अकोल्यात आयोजित अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे कार्यकर्त्यांच्या संवाद संमेलनात बोलत होते। यापुढे प्रशासनाला 150 दिवसांचा कार्यक्रम देण्यात येत असून सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात न जाता घरी बसल्या ऑनलाईन ही कामे करण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे। त्यासाठी व्हॉट्सअप सारख्या समाज माध्यमांशी करार करण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाला शासकीय कामे भविष्यात त्याच्या व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले। या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली। पहिल्यांदा 100 दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि त्या 100 दिवसातच 5 वर्ष हे सरकार कसं काम करणार आहे त्याची झलक लोकांना पाहायला मिळाली। 100 दिवसामध्ये जे प्रशासन त्या ठिकाणी सुस्त होतं त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा कुठल्याही ऑफिस मध्ये जाऊन जर आपण बघितलं, कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं। शासकीय कार्यालय स्वच्छ झालेली पाहायला मिळतात, तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो, तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स आपल्याला पाहायला मिळतात। कारण आपण एकच गोष्ट सांगितली, जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही। या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलाच पाहिजे या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली आहे। आता 100 दिवसाच्या कार्यक्रमानंतर 150 दिवसाचा कार्यक्रम दिलाय आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण आता या ठिकाणी सगळ्या विभागांना सांगितलं आहे की तुम्ही जेवढ्या सेवा देता या सगळ्या सेवा ऑनलाईन आल्या पाहिजेत। कोणालाही शासकीय कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकताच पडू नये। ज्याला सेवा घ्यायची आहे त्याला ती ऑनलाईन घेता आली पाहिजे, पैसेही ऑनलाईन भरता आले पाहिजे। ऑनलाईन सेवेचा फायदा असा आहे की कोणाच्याही टेबलावर जावं लागत नाही, कोणाच्या टेबलावर वजन ठेवावं लागत नाही, चेहरे पाहून काम होत नाही, थेट त्या ठिकाणी काम होतं। आणि आता तर केवळ आपण ऑनलाईन करून थांबणार नाही आहोत, तर आपण बेटाशी म्हणजे व्हॉट्सॲपशी एक करार केला आहे। आता या जेवढ्या सेवा वेगवेगळे विभाग देतात या सेवा सामान्य नागरिकाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून देखील प्राप्त होणार आहे। म्हणजे सेवेचा फॉर्मही व्हॉट्सॲपवर भरा। रखडलेल्या काठीपाठी बॅरेज प्रकल्पासाठी 550 कोटी रुपये, नवीन हॉस्पिटलसाठी 150 कोटी रुपये आणि महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी 750 कोटी रुपये देण्यात येणार असून महानगरपालिकेला भरवयाच्या 30% निधी सुद्धा राज्य सरकार भरणार असल्याचं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार काम करत असून गेल्या 25 वर्षांपासून रखडलेली सिंचनाची कामे 2027 पर्यंत होणार आहेत। हा सिंचनाचा बॅकलॉग पूर्ण भरून काढण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं असून यापुढे बॅकलॉग होणार नाही। वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातील जमीन पाण्याखाली येणार आहे। या नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील कोरडवाहू शेती नेहमीसाठी बागायती होणार असल्याचे ते म्हणाले। दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवणी विमानतळावर आगमन झालं, त्यानंतर त्यांनी विविध कामाचं उद्घाटन करून जाहीर सभेला संबोधित केलं। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।